नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक अष्टकोनी टेबल मॅट बनवणार आहोत. चला तर मग आता हा टेबल मॅट कसा बनवायचा ते पाहूयात. सर्वप्रथम आपण 8 चेन घेऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 चेनची रिंग बनवून घ्यायची आहे. एक सर्कल बनवायचं आहे. आता काय करायचं आहे, ह्या रिंगमध्ये खांब घालायचं आहे. 1 2 3 3 चेनचा हा झाला आपला पहिला खांब. दोन खांब, तीन चेन, दोन खांब, तीन चेन, दोन खांब, दोन खांब, तीन चेन असे आपल्याला 8 सेट बनवायचे आहेत. दोन खांबांचे म्हणजे एकूण 16 खांब येतील. आता हे आपले 16 खांब घालून झालेले आहेत. दोन दोन खांबांचे 8 सेट घातलेले आहेत आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 3 चेन घेऊन ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या गॅपमध्ये यायचं आहे. ह्या गॅपमध्ये 1 2 3 4 चेन घेतलेले आहेत. असं 2 वेड्यांचा मोठा खांब घ्यायचा आहे आपल्याला. तो क्लोज करायचा नाही, तसाच ठेवायचा आहे. आणखी एक खांब घ्यायचा तसाच. त्यानंतर हे 3 खांब एकत्र क्लोज करायचे आहेत आपल्याला असे. आता ह्याचे आहेत 3 चेन. 1 2 3. पुन्हा एकदा त्याच गॅपमध्ये मोठा खांब घ्यायचा आहे. हा ट्रिपल क्रोशे. 1 2 3 आणि त्यानंतर हे 3 ट्रिपल क्रोशे एकत्र क्लोज करायचे. अशा प्रकारे ही पाकळी तयार होईल. पुन्हा घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3. पुढच्या गॅपमध्ये असेच 3 ट्रिपल क्रोशे एकत्र. एक 2 3 चेन घ्यायच्या. पुन्हा एकदा त्याच गॅपमध्ये 3 ट्रिपल क्रोशे एकत्र. तीन चेन. अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. आता 3 चेन घेतले
ह्या पुढच्या गॅपमध्ये 3 ट्रिपल क्रोशे एकत्र, 3 चेन, 3 ट्रिपल क्रोशे एकत्र, 3 चेन घेऊन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 ट्रिपल क्रोशे एकत्र, 3 चेन, असा हा राऊंड आपण पूर्ण विणून घेऊयात. हे पूर्ण आपण विणून घेतलं. आता काय करायचं आहे, हे 3 चेन घेतलेले आहेत, ह्या पहिल्या पाकळीवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे लोकर मी इथे कट करून घेते. असं एक छान फूल तयार झालेलं आहे. आता ह्या एका गॅपमध्ये ज्या 2 पाकळ्या अशा विणलेल्या आहेत, ही एक आणि ही एक, ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे तिथे मी ही पांढरी लोकर लावून घेते. एक, 2, 3, 4 हा झाला आपला पहिला ट्रिपल क्रोशे. त्याच ठिकाणी आणखी एक ट्रिपल क्रोशे, त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा त्या गॅपमध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 1, 2, पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत. आता ह्यांचा मधला जो गॅप आहे, इथे ह्या 2 पाकळ्या विणलेल्या आहेत, इथे ह्या 2 पाकळ्या विणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक 3 चेनचा गॅप आहे. ह्या गॅपमध्ये ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहेत 2. एक, 2, त्यानंतर 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 ट्रिपल क्रोशे, 1, 2, 2 चेन घ्यायच्या. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा असेच 2 ट्रिपल क्रोशे, 2 चेन, 2 ट्रिपल क्रोशे. ही एक प्रकारे एक शेलच तयार झालेली आहे. 2 ट्रिपल क्रोशे, 2 चेन, 2 ट्रिपल क्रोशे, असे प्रत्येक गॅपमध्ये अशी शेल तयार करून घ्यायची आहे आपल्याला. हा राऊंड आपला इथे पूर्ण झाला. 2 चेन घेऊन ह्या पहिल्या ट्रिपल क्रोशेवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या गॅपमध्ये यायचं आहे आपल्याला. आता ह्या गॅपमध्ये आपल्याला घालायचे आहेत 3 खांब. 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब किंवा डबल क्रोशे. आता त्याच ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे दुसरा खांब, 3 खांब. त्या शेलच्या मध्ये आपण 3 खांब घातलेले आहेत. आता काय करायचं आहे, आपण हा जो पुढचा गॅप आहे ह्या गॅपमध्ये सुद्धा असेच 3 खांब घालायचे आहेत किंवा 3 डबल क्रोशे घालायचे आहेत. 1, 2, 3 हे 3 डबल क्रोशे
पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 1 2 आणि 3 डबल क्रोशे. असंच सेम आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हा राऊंड आपला इथे आता पूर्ण झाला. आता काय करायचं आहे, ह्या 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन पुढे जायचं आहे. 2 स्लिप स्टिच घेतले आपण 2 खांबावर आणि ह्या 3 खांबांच्या मधला जो गॅप आहे ह्या गॅपच्या मध्ये आपल्याला घालायचे आहे खांब. त्यासाठी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला 1 2 3 चेन. हा एक खांब घातल्यानंतर आपण 3 चेन घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दुसरा खांब घालायचा. खांबाचे 3 चेन आणि टर्निंगचे 3 चेन अशा इथे आपण 6 चेन घेतल्या. आता पुन्हा आपल्याला घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 3 आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब. 1 2 3 3 चेन. गॅपमध्ये एक खांब. 1 2 3 3 चेन. गॅपमध्ये एक खांब. आता ह्या पहिल्या गॅपमध्ये आपण 2 खांब घातलेले आहेत. नंतरच्या प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब घातले. असे 3 वेळा 1 2 3. आता जेव्हा इथे चौथा येणार तेव्हा इथे आपल्याला पुन्हा 2 खांब घालायचे आहेत. असं 1 2 3 3 चेन. ह्या गॅपमध्ये एक खांब. 3 चेन आणि त्याच ठिकाणी एक खांब. असे हे आपण कोपरे तयार करणार आहोत त्याला षटकोनी आकार येण्यासाठी. तर पुन्हा 1 2 3 3 चेन. एक खांब. 3 चेन. पुढच्या गॅपमध्ये दुसरा खांब. 3 चेन. तिसरा खांब. 3 चेन. ह्या चौथ्या गॅपमध्ये 2 खांब. जसं एक खांब 3 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. या प्रकारे हा पूर्ण राऊंड विणून घेऊया आपण. 3 खांबानंतरच्या चौथ्या खांबामध्ये चौथ्या गॅपमध्ये असे 2 खांब. खांब 3 चेन खांब. हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड आपण इथे पूर्ण केला. आता 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घेऊया. आता हा एक खांब 3 चेन एक खांब असा लूप तयार झालेला आहे. ह्या लूपच्या मध्ये आपण शेल घालूया. एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 खांब. 2 चेन आणि 2 खांब. ह्या लूपमध्ये आपण अशी शेल घातली. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि ह्या गॅपमध्ये 2 खांब. पुन्हा एक चेन. पुढच्या गॅपमध्ये 2 खांब.
एक चेन, गॅपमध्ये 2 खांब, एक चेन, गॅपमध्ये 2 खांब, एक चेन. आता हा लूप आला, ह्या लूपमध्ये शेल घालायचे, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, पुन्हा एक चेन घ्यायची आणि गॅपमध्ये 2 खांब. याच प्रकारे पूर्ण राऊंड विणून घ्यायचं आहे. जिथे जिथे असा लूप येईल ह्याच्यामध्ये शेल घालायची. एकूण असे 8 लूप तयार झालेले आहेत आपल्या ह्याच्यावर. ह्या लूप्समध्ये शेल घालायची आणि बाकीच्या गॅपमध्ये 2 खांब, एक चेन. हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झाला. हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा तिथे क्लोज करायचा आहे. तर पुन्हा एकदा मी रंग बदलते याचा, लोकरीचा, वेगळ्या रंगाची लोकर. तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, शेल आहे ही जी, कोणतीही शेल वा, ह्या शेलच्या मध्ये अशीच शेल घालायची आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशी शेल घातली आपण शेलच्या मध्ये. आता घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3. त्यानंतर ह्या गॅपमध्ये 1 खांब, पुन्हा 3 चेन, 1 2 3, 3 चेन, गॅपमध्ये 1 खांब, 3 चेन, गॅपमध्ये खांब, 3 चेन, गॅपमध्ये 1 खांब. आता इथे शेल आहे, 1 2 3 चेन, ह्या शेलच्या मध्ये शेल घालायची, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. त्यानंतर पुन्हा 3 चेन, 3 चेन, गॅपमध्ये खांब, शेल आली की शेलवर 1 शेल. असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. राऊंड इथे पूर्ण झाला. इथे क्लोज करून मी स्लीव स्टिच घेतली आणि शेलमध्ये शेल घालून घेतलेली आहे. पुढे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 4 चेन. आता काय करायचं, हा जो खांब आहे मधला, ह्या 2 शेलच्या मध्ये एकूण हे 5 खांब आहेत. तो मधला जो खांब आहे तिसरा
ह्या खांबावर 2 खांब एकत्र विणायचे आहेत, 2 DC एकत्र, 1 2 अशा प्रकारे. त्यानंतर ह्याचे आहेत 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 DC एकत्र, 1 2. आता घ्यायचे आहेत 4 चेन, 1 2 3 4. ह्या पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. ह्याच्या पुढे असंच विणायचं आहे. 4 चेन सिंगल क्रोशे, 4 चेन सिंगल क्रोशे, 4 चेन. हा जो खांब आहे मधला, जसं इथे विणलं तसं ह्या खांबावर 2 DC एकत्र, 2 चेन, 2 DC एकत्र. या प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण विणून घेऊयात. हा राऊंड इथे पूर्ण झाला आपला. एक स्लिप स्टिच घेऊन मी ह्या शेलच्या मध्ये आले. आता हा शेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लूप तयार करायचं आहे. ह्या शेलमध्ये शेल घालायची नाही आहे आपल्याला. एक 2 3 चेन, 4 चेन आणि त्याच शेलमध्ये सिंगल क्रोशे, असा एक लूप तयार होईल. आता ह्याचे आहेत 1 2 3 4 चेन, त्यानंतर हा एक लूप दिसतो इथे आपण 4 चेन घेऊन सिंगल क्रोशे घातलेला, पुन्हा 4 चेन सिंगल क्रोशे. हा मधला जो लूप आहे ह्याच्यावर 2 खांब एकत्र, 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 खांब एकत्र घ्यायचे. जशी इथे आपण ह्या खांबावर शेल तयार केलेली तशीच शेल या गॅपमध्ये तयार केली आपण. आता ह्याचे आहेत 4 चेन, 1 2 3 4. ही जी शेल आहे ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे. ही आपली कॉर्नरची शेल आहे आणि ही आपण खांबावर तयार केलेली शेल आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा असाच लूप तयार करायचा आहे. पुन्हा ह्याचे आहेत 4 चेन, 1 2 3 4. हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये 2 खांब एकत्र, 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 2 खांब एकत्र, 1 2 3 4 चेन. आता हे शेल, ह्या शेलमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे, 4 चेन. ह्या मधल्या लूपमध्ये 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र. त्यानंतर 4 चेन, 4 चेन घेऊन ह्या शेलमध्ये लूप तयार करायचे,
जेवढ्या शेल येतील त्यामध्ये सगळ्यामध्ये लूप तयार करायचे आहेत आणि ह्या मधल्या ह्याच्यामध्ये आपल्याला असे शेल तयार करायचे आहे. 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र, असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. हा राऊंड आपला इथे पूर्ण झाला. आता हा जो लूप तयार केलेला आहे इथे क्लोज करून घेतला. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या लूपच्या मध्ये शेल तयार करायची आहे. 1 2 3 हा आपला पहिला खांब, दुसरा खांब, 2 चेन आणि 2 खांब एकत्र, त्यानंतर पुन्हा ह्याचे 4 चेन, 1 2 3 4. आता ही शेल आहे, ह्या शेलच्या मध्ये लूप तयार करायचा. सिंगल क्रोशे, 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे, पुन्हा ह्याचे 4 चेन, 1 2 3 4. हा लूप आहे, ह्या लूपच्या मध्ये शेल तयार करायची. 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र, त्यानंतर पुन्हा 4 चेन. ही शेल आहे, ह्या शेलच्या मध्ये लूप तयार करायचा आहे म्हणून सिंगल क्रोशे, 4 चेन, सिंगल क्रोशे, 4 चेन. अशा प्रकारे ह्या राऊंडमध्ये काय करायचं आहे आपल्याला, जिथे लूप आहे त्याच्यात शेल तयार करायची आणि शेल आहे त्याच्यामध्ये लूप तयार करायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, ही शेल आहे, ह्या शेलच्या मध्ये लूप तयार करायचा. 1 2 3 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 2 3 4 चेन. आता हा पुढचा लूप आहे, ह्या लूपच्या मध्ये आपल्याला शेल तयार करायची आहे. 2 खांब एकत्र, 2 चेन आणि 2 खांब एकत्र, पुन्हा ह्याचे आहे 4 चेन. ही शेल आहे, ह्या शेलच्या मध्ये लूप तयार करायचा. सिंगल क्रोशे, 4 चेन, सिंगल क्रोशे. अशा प्रकारे या राऊंडमध्ये सुद्धा जिथे लूप आहे तिथे शेल तयार करायची आणि शेल आहे तिथे लूप तयार करायचा. असा हा राऊंड बनवून घेऊयात. हा राऊंड इथे पूर्ण झाला. हा जो पहिला लूप बनवलेला आहे तिथे क्लोज करून घ्यायचा आहे खाली. त्यानंतर ह्या लूपमध्ये शेल बनवायची. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब,
त्यानंतर घ्यायचे आहे एक चेन. हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 2 खांब, पुन्हा एक चेन. ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये 2 खांब, एक चेन, गॅपमध्ये 2 खांब, एक चेन, ह्या लूपमध्ये 2 खांब, एक चेन, 2 खांब, एक चेन, 2 खांब, एक चेन, 2 खांब, एक चेन. आता आपण इथे शेल घातली होती, ह्या शेलमध्ये पुढे जाऊन इथे शेल घातलेली आहे. तशीच ही शेल आहे, इथून आपण शेल तयार केलेली आहे. ह्याच्यामध्ये हा जो लूप आहे ह्याच्यामध्ये शेल घालायची. दोन खांब, 2 चेन आणि 2 खांब. त्यानंतर एक चेन घेऊन ह्या प्रत्येक गॅपमध्ये, ह्या शेलच्या मध्ये, गॅपमध्ये, लूपमध्ये, सगळ्यामध्ये 2-2 खांब घालायचे आहेत. जेव्हा ही शेलची कॉर्नर येईल तेव्हा इथे शेल. अशा ह्या 8ही कोपऱ्यावर आपल्या शेल येणार, 8 कोपऱ्यावर शेल येणार आहेत आणि बाकी सगळे 2 खांब, एक चेन असा राऊंड विणून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. एक चेन ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घेऊन आपण पुन्हा ह्या शेलच्या मध्ये यायचं. आता ह्या शेलच्या मध्ये 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 चेन आणि आणखी एक खांब. असा हा लूप तयार केला आपण ह्या शेलमध्ये. त्यानंतर 2 चेन, गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, गॅपमध्ये एक खांब. असं कंटिन्यू करायचं आहे. 2 चेन आणि प्रत्येक गॅपमध्ये एक खांब. दोन चेन, गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, खांब, दोन चेन आणि प्रत्येक गॅपमध्ये एक खांब घातला आपण. आता इथे ही शेल आहे. शेल जवळ आल्यानंतर काय करायचं आहे, ह्या 2 चेन, शेलमध्ये एक खांब, 2 चेन, एक खांब. त्यानंतर 2 चेन, गॅपमध्ये खांब असं कंटिन्यू करायचं आहे. फक्त शेलमध्ये आल्यानंतर असा लूप तयार करायचा. एक खांब, 2 चेन, एक खांब. हा राऊंड इथे पूर्ण झाला. तर इथे 1 2 3 ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घेऊया.
आता हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये आपण एक शेल घालूया. एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब. दोन खांब, 2 चेन आणि 2 खांब. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे. गॅपमध्ये 2 खांब, एक चेन घेऊन पुढच्या प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब घालायचे आहेत. एक चेन, 2 खांब, चेन, 2 खांब, एक चेन. आता हा लूप आहे म्हणजे एका ह्याच्यातच एक खांब, 2 चेन, एक खांब घातलेला आहे. ह्या लूपमध्ये घालायची आहे शेल. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. त्यानंतर एक चेन घेऊन ह्या प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब घालायचे आहेत. जेव्हा हा लूप येईल तेव्हा ह्या लूपमध्ये शेल घालायची आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता ह्या शेलच्या पहिल्या खांबावर आपण इथे क्लोज करून घ्यायचं आहे. इथे क्लोज केल्यानंतर स्लिप स्टिच घेऊन ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. ह्या शेलच्या मध्ये शेल, 2 खांब, 2 चेन, 2 खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत 4 चेन. 1 2 3 4. ह्या बाजूच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 4 चेन. 1 2 3 4. पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. त्यानंतर 1 2 3 4. 4 चेन. हा गॅप सोडून जे हे 2 खांब आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला शेल तयार करायची आहे. 1 2 हे 2 खांब एकत्र, 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 2 खांब एकत्र. त्यानंतर 1 2 3 4 चेन, हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4 चेन, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 1 2 3 4. 4 चेन. आता पुन्हा इथे हा गॅप सोडून जे 2 खांब आहेत ह्याच्यामध्ये शेल तयार करायची. 1 2 2 खांब, 2 चेन आणि त्याच ठिकाणी 2 खांब एकत्र. आता घ्यायचे आहेत 4 चेन. 1 2 3 4. ह्या गॅपमध्ये
सिंगल क्रोशे, पुन्हा 4 चेन, गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, शेलमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, त्यानंतर पुन्हा इथे जसं इथे विणलं तसंच 4 चेन, गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, गॅपमध्ये सिंगल क्रोशे, 4 चेन, ह्या 2 खांबांच्या मध्ये शेल. जसं ही बाजू विणली तशा सगळ्या बाजू विणून घ्यायच्या आहेत. हा राऊंड इथे आपला पूर्ण झाला. इथे शेलवर क्लोज करायचं आहे. स्लिप स्टिच घेऊन शेलच्या मध्ये यायचं. जसं आपण इथे विणलं होतं तसंच विणायचं आहे पुढे. आता इथे 1 2 3 4 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे असा लूप तयार करायचा आहे. त्यानंतर 4 चेन, हा जो लूप आहे याच्यामध्ये शेल तयार करायची आहे. 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र. जसं आपण हे विणले आहे सेम अशीच विण आहे ही पुढची. चार चेन, ही शेल आहे, ह्या शेलच्या मध्ये लूप तयार करायचा. सिंगल क्रोशे, 4 चेन, सिंगल क्रोशे, 4 चेन घ्यायच्या, ह्या लूपमध्ये शेल, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, चार चेन, शेलमध्ये लूप, 1 2 3 4, शेलमध्ये लूप तयार करायचा आणि हा लूप आहे याच्यामध्ये शेल तयार करायची. राऊंड इथे पूर्ण झाला. जिथून लूप सुरू केला होता आपण तिथे क्लोज करून घेऊया. आता ह्या लूपमध्ये जायचं आहे. ह्या लूपमध्ये शेल घालायची आहे. 3 खांब, 3 चेन, 1 खांब, हे आपले, तर 2 चेन, पुन्हा 2 खांब एकत्र. आपण जशी शेल घालत आलो अशीच शेल घालायची आहे 2 खांब एकत्र घालून. त्यानंतर घ्यायचे आहे 4 चेन. आता ही इथे शेल आहे, ह्या शेलमध्ये घालायचं आहे लूप. सिंगल क्रोशे, 4 चेन, त्याच ठिकाणी सिंगल क्रोशे. त्यानंतर 4 चेन घ्यायच्या, ह्या लूपमध्ये शेल घालायची. 1 2 खांब एकत्र, 2 चेन, 2 खांब एकत्र. त्यानंतर 4 चेन,
शेल आहे याच्यामध्ये लूप घालायचा, लूप आहे याच्यामध्ये शेल घालायची. असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला आपला. ह्या पहिल्या शेलवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन शेलच्या मध्ये यायचं. आता इथे काय करायचं आहे, शेलमध्ये शेल घालायची. दोन खांब, दोन चेन आणि दोन खांब. त्यानंतर काय करायचं आहे, एक चेन ह्या गॅपमध्ये, दोन खांब, पुन्हा एक चेन ह्या लूपमध्ये, दोन खांब, एक चेन गॅपमध्ये, दोन खांब. एक चेन घेऊन ह्या प्रत्येक गॅपमध्ये, लूपमध्ये दोन दोन खांब घालायचे आहेत. आणि फक्त जेव्हा ही शेल येईल तेव्हा ह्या शेलमध्ये शेल घालायची. जसं आपण ह्या ठिकाणी विणलं होतं, शेलमध्ये शेल आणि बाकी सगळ्या गॅपमध्ये दोन दोन खांब घातले होते, तसंच हा राऊंड विणून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला आपला. ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्लिप स्टिच घेऊन ह्या शेलच्या मध्ये यायचं. नंतर ह्या शेलमध्ये लूप तयार करायचा. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 टर्निंगच्या चेन आणि एक खांब. शेलमध्ये असा लूप तयार केला. 2 चेन गॅपमध्ये, एक खांब, 2 चेन गॅपमध्ये खांब. जसं आपण इथे केलं होतं एंडला, तसंच 2 चेन आणि गॅपमध्ये खांब घालत जायचं आहे. ही शेल आली की ह्या शेलमध्ये असा लूप तयार करायचा. एक खांब, 2 चेन, एक खांब. या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा रुमाल ऑलमोस्ट तयार झालेला आहे. हा आणखी मोठा करायचा असेल तर ह्याच्या पुढे जसे आपण हे विणले आहेत, इथे हा वेगळा रंग लावून घेतला पांढरा, तसा आपण ह्याच्या पुढे इथे हा गुलाबी रंग पुन्हा लावून एवढं विणू शकतो. तर तुम्हाला जेवढा मोठा रुमाल बनवायचा आहे तेवढा मोठा रुमाल तुम्ही बनवून घेऊ शकता. पद्धत अशीच आहे. जसं हे विणले तसंच हे विणलं. ह्याच प्रकारे ह्याच्यावर जेवढं हवं तेवढं विणून घेऊ शकता. तर आता मी ही पांढरी लाईन पूर्ण करते आणि त्याच्यानंतर आणखी एक अशी गुलाबी लाईन विणून घेणार आहे. आता मी ह्या पांढऱ्या कलरनंतर पुन्हा ह्या गुलाबी रंगाच्या 1 2 3 4 5 6 लाईन्स विणून घेतलेल्या आहेत. आणि इथे जाळी तयार करून घेतलेली आहे, जशी आपण इथे तयार केली होती तशीच. ह्याच्यावर तुम्हाला आवडत असल्यास गोंडे लावून घेऊ शकता आणि ताटावर रुमाल म्हणून वापरू शकता किंवा असंच टेबल मॅट म्हणून वापरू शकता. आता मोजल्यास हा किती होतो पाहूया. पंचवीस इंच डायमीटरचा हा टेबल मॅट आपला तयार झालेला आहे.
हा टेबल मॅट तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.